रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। कामोटे ओमसाई मित्रमंडळ सेक्टर 19 येथे सालाबाद प्रमाणे वर्ष 16वे साई महोत्सव सुरू आहे। या साई महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता साईबाबांची आरती व पालखी काढण्यात आली। यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली, तसेच पालखीचा मानही देण्यात आला। यावेळी शेकाप कामोटे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या माध्यमातून शिर्डीवरून साईबाबांच्या पादुका व कफनी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। साईंचे भव्य दिव्य वाजत गाजत नाचत पालखी व रथ काढण्यात आला। या पालखीला कामोट्याचे अनेक साई भक्त उपस्थित राहिले व त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली। याबद्दलची अधिक माहिती अध्यक्ष मंगेश चिमणे व गौरव पोरवाल यांनी दिली, तर शुभेच्छा प्रीतम म्हात्रे यांनी दिल्या। नमस्कार। ओमसाई मित्रमंडळ कामोटे आणि गेली 16 वर्ष सातत्यानं हे सगळी मंडळी, हे सगळं मंडळ अतिशय उत्साही वातावरणामध्ये साईबाबांची पालखी सोहळा अतिशय उत्साहाने साजरा करत असतात। आणि आज 16वा वर्ष, खरोखर यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, कारण साईबाबांची पारंपरिक पद्धतीनं पालखी आणि साईबाबांच्या पादुका इथे न चुकता येत असतात आणि साईबाबांचा खरोखरचा सहवास या कामोटेकरांना मिळत असतो। आणि आज मी मनापासून चिमणे साहेब, त्याचे संस्थापक, आता यावर्षीचे अध्यक्ष आहेत, आणि खरोखर या सर्व मंडळींना, आमचे गौरवजी आहेत, या सगळ्यांनाच धन्यवाद देईन की आपण खरोखर साक्षात साईबाबांचं दर्शन कामोटेकरांना आणि पनवेलमधील, उरणमधील इथल्या सगळ्यांना आपण घडवता। पादुका इथे आणणं, त्याचं चरणस्पर्श होणं आणि आमच्यासारख्यांचं देखील भाग्य आहे की आम्हाला पादुकांचं चरणस्पर्श करायला मिळतंय, सर्व नागरिकांना करायला मिळते। तर पुन्हा एकदा या ओमसाई मित्रमंडळाला, कामोटे सेक्टर 19 यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण असंच कार्यक्रम करत राहा आणि साईबाबांचं साक्षात दर्शन आम्हाला सर्वांना करवत राहा, एवढीच विनंती करतो। मेरा बस आज यहाँ पे प्रीतम दादा है, मंगेश जी है, अरुण भालेराव और दीपक कदम, नामदेव कदम जी, यहाँ पे पूरी टीम है। हम लोग मुझे 10 साल से हम लोग यहाँ पर बाबा की पादुका और कफनी शिरडी से मालसापति जी के मंदिर से यहाँ पे लेके आते हैं, क्योंकि हम चाहते हैं कि हमारा जो कमोटे शहर है और पनवेल तालुका, मतलब हम लोगों को बाबा का आशीर्वाद मिलता रहे, जिससे कि यहाँ पे हमेशा खुशियाँ बनी रहे। ये ओम साई मित्र मंडल आज 16 साल से कंटिन्यूसली यहाँ पे अपना पालकी निकालते हैं, भंडारा करते हैं। तो मुझे लगता है कि इससे बाबा कहीं ना कहीं हम लोग को कंटिन्यूसली आशीर्वाद दे रहे हैं। बाबा का ऐसा ही आशीर्वाद हम सभी के ऊपर बना रहे हैं। बस मैं यही बाबा से प्रार्थना करता हूँ। ओम साईनाथ बाबा की, साईनाथ महाराज की। आमचे शेतकरी कामगार पक्षाचे धाराडीचे कार्यकर्ते आणि तसेच आमचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे हे इथं आमच्या पालखीला सदिच्छा भेट देण्यासाठी आले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। कामोटे सालाबाद प्रमाणे आम्ही यावर्षी भव्य अशी पालखी सोहळा साजरा केला। हे आमचं 16वं वर्ष आहे आणि माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांनी प्रत्येक वेळी आम्हाला सहयोग केलेला आहे। जसं सहयोग करत आलेले आहेत तसंच त्यांनी याही पुढे आमचं सहयोग करावं। आणि अखंड कामोट्याचा हा एकमेव आमचा महाभंडारा आहे आणि साई मंदिर हे आम्ही 15 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन केलं की फक्त हे मंदिर एक पनवेललाच होतं, पण ह्या ठिकाणी आमच्या इकडच्या भाविकांना दर्शन मिळत नव्हतं साहेब। तर त्याच दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी बाबांचं मंदिर स्थापन केलं। इथं मूर्ती आली आणि मूर्ती येण्याचं एकच कारण की या ठिकाणी आमच्याकडे शिंदे काकी म्हणून आहे, त्यांना एक रात्री असं स्वप्न पडलं होतं की ह्या जागेमध्ये साईबाबा येणार आणि त्यांनी ती गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगितली असता आम्ही ताबडतोब एका महिन्याच्या आतमध्ये इकडे एक छोटीशी जागा आपली स्थापन थोडीशी होती, त्या जागेमध्ये मूर्ती आणून ते स्थापन केली आणि आज त्या गोष्टीला 15 वर्ष होऊन 16 वर्ष लागलं। आणि आमचं खरंच या कामोट्यातील सर्व रहिवाशांचं मी मनपूर्वक आभार मानतो